संपूर्ण भारतभरात सध्या संचारबंदी सुरू आहे। ही संचारबंदी कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी करण्यात आली आहे। तरी पण काही नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे व शहरात संचारबंदी असल्यावरही गुटख्यांची काळाबाजी सुरू आहे। यावर अन्न औषधी विभागाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। दुप्पटच्या किमतीमध्ये गुटखा विक्री करने वाले हे गुटखा विक्री करत होते। नागपूर गेट पोलीस ठाण्याअंतर्गत गवळीपुरा मस्जिदच्या समोर एक वाहन MS27 BX 1349 महिंद्रा कंपनीचे हे होते, ज्यामध्ये विमल, बाजीराव, नजर आणि नागपुरी खर्रा एकूण 70,075 रुपयाचा अन्न औषधी विभागाने जप्त केला। सय्यद जब्बार, सय्यद रसूल यांच्या घराच्या समोरून हा माल जप्त केला। सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन अमरावती आज रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून तसेच सह आयुक्त अमरावती विभाग श्री अण्णापुरे सर यांच्या निर्देशावरून गवळीपुरा एरियामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री राजेश यादव व श्री भाऊराव चव्हाण हे तेथे जाऊन त्यांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता तिथे एका ठिकाणी श्री सय्यद जब्बार, सय्यद रसूल यांच्या घरासमोर एक गाडी उभी असल्याचे दिसून आले व सदर गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नजर गुटखा, विमल पान मसाला, बाजीराव हॉट H5 सेंटेड टोबॅको, नागपुरी खर्रा असं साधारणतः 70,075 रुपयाचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आलेला आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा गुटखा कुठून आला, यामध्ये आणखी कोणाचे हात रंगले आहे याचा तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत। विदर्भ न्यूज करिता शफीक अहमद यांचा हा वृत्तांत।